तर आज आपण बनवत आहोत त्रिकोणी पराठे। रोज रोज त्याच गोल गोल आकाराचे तर पराठे आपण नेहमी बनवतो, पण आज थोडंसं वेगळ्या आकाराचे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण हे पराठे बनवत आहोत। फक्त 4 बटाट्यामध्ये आणि मस्त असे खूप सारे मसाले ऍड करून आपण स्वादिष्ट आणि चविष्ट असे हे पराठे बनवत आहोत। त्याचसोबत दिसायला सुद्धा अप्रतिम आणि सुंदर असे हे पराठे आपल्याला नक्की आवडतील। तर पहिले प्रथम मी 4 बटाटे घेतलेले आहेत आणि ते 1 बटाटे कट करून बॉईल करून घेतलेले आहेत कुकरमध्ये। आणि अशा पद्धतीने जेव्हा 2 तुकडे करून आपण कट करून घेतो ना, त्यावेळी पटकन अगदी हे शिजतात। सकाळ सकाळी घाईच्या वेळी अशा पद्धतीने तुम्ही जर बटाटे कट करून बॉईल कराल तर पटकन शिजून तयार होतात। तर आता आपले बटाटे तर शिजून तयार आहेत। तर आता आपण पीठ मस्त असं मळून घेऊयात आणि पीठ मळून ठेवूयात, जेणेकरून पीठाला थोडा मऊपणा येईल आणि आपले पराठे जे आहेत ते सुंदर असे सॉफ्ट बनतील। आता पाहूयात, पिठामध्ये आपण ऍड केलेलं आहे चवीनुसार मीठ आणि 1, 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला तेल ऍड करायचं आहे। आणि हे तेल घातल्यानंतर हे सर्व पिठाला आपण तेल छानपैकी लावून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं पाणी घालून छान असा आपला चपातीला जसा गोळा मळतो ना, तर त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता, अगदी थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि मग आपण हे पीठ मस्त असं मळून घेऊयात। आता आपल्या पिठाचा गोळा तर मळून तयार झालेला आहे, पण अजून थोडंसं छान असं सॉफ्ट असं पीठ हे तयार होण्यासाठी थोडंसं एक्स्ट्रा 2 चमचे आपण याच्या वरतून तेल लावायचं आहे, म्हणजे छान असं पीठ अगदी मऊसूत आपला पराठा तयार होईल। तर आता पीठ आपण तयार करून घेऊया। 2 चमचे म्हणजे 2 टेबलस्पून आपण तेल ऍड करून मग मळून घ्यायचं आहे पीठ। आता बटाटे जे आहेत ते बटाटे आपण असे सोलून घेतलेले आहेत आणि पटकन आपले बटाटे सोलून निघालेले आहेत। अगदी मस्त मऊ असा बटाटा शिजवून घ्यायचा, जेणे बटाटा मऊ शिजवल्यामुळे आतमध्ये जेव्हा आपण हे जे सारण भरणार आहोत बटाट्याचं किंवा स्टफिंग करणार आहोत, तर ते व्यवस्थितपणे आपल्याला अगदी आतमध्ये मऊशारपणे आपल्या दाताखाली सुद्धा येईल आणि छान अशी एक मऊशारपणा आल्यामुळे आपली जी पराठा आहे ती सुद्धा आपला छानपैकी असा लाटता येईल। तर पाहू शकता, आता चवीनुसार आपण मीठ ऍड केलेलं आहे आणि तिखट आपल्या आवडीनुसार ऍड करायचं आहे। आता ओवा घ्यायचा आहे अर्धा चमचा, म्हणजे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। लहान मुलं असतील तर थोडं कमी तिखट बनवा, मोठी माणसं खायची असतील थोडं झणझणीत पराठा हवा असेल तर थोडंसं जास्त तिखट बनवा। आता जिरा आणि ओवा सुद्धा आपण ऍड केलेला आहे। जिरा अर्धा चमचा, ओवा अर्धा चमचा, पाव चमचा आपण हळद ऍड केलेली आहे। हिरवीगार जी कोथिंबीर आहे तर ती कोथिंबीर सुद्धा आपण बारीक अशी कट करून ऍड करायची आहे। आणि त्यानंतर आपण कसुरी मेथी आहे ती सुद्धा छान अशी बारीक हातावरती चोळून यामध्ये ऍड करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर मग आपण हे सर्व मिक्स करणार आहोत, अगदी बारीक करणार आहोत बटाटा। तर त्याआधी आपण घेऊयात गरम मसाला। तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल आहे तो तुम्ही ऍड करू शकता। आणि थोडीसं मी पाव चमचा मॅजिक मसाला ऍड करत आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा आपण यामध्ये ऍड करूयात। 2 टेबलस्पून घ्यायचे आहेत। आता हे 5 रुपयाचं मी पॅकेट आणलं होतं, तर त्याच्यातलं जवळजवळ अर्ध पॅकेट मी यामध्ये ऍड केलेलं आहे। आणि आता हे आपल्याला सर्व जे साहित्य आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व साहित्य एकजीव झाल्यानंतर सर्व मसाल्यांची छान अशी एक चव आणि एक खमंगपणा येईल आपल्या पराठ्याला। तर चला, आता अगदी मस्त असं बारीक असा हा बटाटा आपल्याला करून घ्यायचा आहे। मस्त स्मॅश करून घ्यायचं। सर्व मसाले आहेत ते अगदी एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला। आता मी हाताने सुद्धा नंतर थोडंसं स्मॅश करून घेतलं आणि छान असा हा आपला बटाटा तयार झालेला आहे। आणि आता आपण पीठ घेतलेलं आहे, चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडं कमी पीठ घ्यायचं आहे, कारण आपल्याला हे जो गोळा आहे तो अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। अगदी म्हणजे अगदी पातळ, जेवढी तुमच्याने पातळ होऊ शकेल तेवढी पातळ आपल्याला पोळी ही लाटून घ्यायची आहे, जेणेकरून आपला पराठा जो आहे तो अगदी मऊसूत होईल, सोबत छान असा क्रिस्पी सुद्धा होतो आणि चव तर अप्रतिम येते या पराठ्याला। तर अगदी पातळ केलेला आहे, तुम्ही पाहू शकता पान
अगदी म्हणजे अगदी पातळ, जेवढं होईल तेवढं पातळ करून घ्या. आता पाहू शकता जो बटाटा आहे, जो आपण मसालेदार असा करून घेतलेला आहे बटाटा, तर स्टफिंग करून घेऊयात. तर या पद्धतीने आपल्याला थोडंसं त्रिकोण असं आकारामध्ये आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला पराठा जो आहे तो मस्त असा त्रिकोण व्यवस्थितपणे होईल. तर आता आपण हा पराठा तयार करूया, मस्त असा त्रिकोण करून घेऊयात. आता एका बाजूचा पदर उचलून मी असा याच्यावरती बटाट्यावरती टाकत आहे. आता दुसऱ्या बाजूचं सुद्धा आपण याच पद्धतीने टाकून घेऊया आणि तिसऱ्या बाजूने सुद्धा खालून असं उचलून व्यवस्थितपणे आपल्याला हे असं जॉईंट करून घ्यायचं आहे. अगदी छान. पाणी लावायची वगैरे काही गरज नाही, चपातीचं पीठ आहे तर त्यामुळे ते अगदी इझिली चिटकून जातं. तुम्हाला वाटल्यास तुम्ही पाणी लावू शकता, पण मला तर काही गरज वाटत नाही पाणी लावण्याची. आणि वाटल्यास थोडासा तुम्ही जरी वरतून लाटणं जरी फिरवलं तरीही चालेल, किंवा असाच अगदी तुम्ही शेकून घेतलात ना तरीही चालेल. आता थोडंसं मी पीठ लावून थोडंसं अगदी वरतून लाटणं फिरवून घेत आहे, म्हणजे अजून थोडंसं सर्वत्र असा बटाटा छान असा पसरेल आणि मस्त असा आपला पराठा हा तयार होईल. आता पाहू शकता आपण हा पराठा जो आहे तो आपला तयार आहे. आता तुम्ही तूप घेऊ शकता किंवा तेलही घेऊ शकता किंवा तुम्ही बटर घेऊ शकता शेकण्यासाठी. तर तुमच्या मुलांना जर बटर आवडत असेल तर बटर घ्या, तूप आवडत असेल तर तूप घ्या, तेल आवडत असेल तर तेल घ्या. ज्यांच्यामध्ये तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना जे म्हणजे जो पदार्थ आवडतो तो पदार्थ घेऊन तुम्ही हे जे आपले पराठे आहेत ते शेकून घेऊ शकता. ऍक्च्युली माझ्या मुलीला आणि माझ्या मिस्टरांना ऍक्च्युली तुपाचा पराठा आवडतो, म्हणजे शक्यतो आवडत नाही, पण व्हिटॅमिन डी कमी झाल्यामुळे तूप ऍक्च्युली खाणं अत्यंत चांगलं असतं आणि त्याने व्हिटॅमिन डी वाढतं. तर म्हणून मी थोडंसं तुपाचा सुद्धा पराठा बनवलेला आहे आणि काही पराठे आहेत ते मी तेलाचे सुद्धा बनवले आहेत. आणि माझ्या मुलीला ऍक्च्युली बटराचा आवडतो म्हणून मी बटर सुद्धा लावून हे पराठे आपले तयार झालेले आहेत. पूर्ण कुटुंबासाठी 4 बटाट्यामध्ये मस्त असे पराठे आपले बनून तयार होतात. आणि दोन्ही बाजूनी मीडियम असा गॅस ठेवायचा आहे आपल्याला आणि छान असं शेकून घ्यायचं आहे, हळुवारपणे परतून घ्यायचं आहे. अगदीच फास्ट करायचं नाही, मग करपतो आणि चव सुद्धा चांगली लागत नाही. आणि ज्यावेळी आपण मीडियम गॅसची जी फ्लेम आहे ती ठेवतो आणि त्यावरती जेव्हा आपले हे पराठे छान असे चपचपीत असं तूप वगैरे लावून घ्या. ऍक्च्युली यावेळी थोडंसं डायटिंग वगैरे बाजूला ठेवा पराठा खात असताना. तुम्हाला वाटलंच तुम्ही थोडंसं तेल तूप लावून सुद्धा बनवू शकता, पण पराठा म्हटलं की थोडंसं तेल तूप एक्स्ट्रा असलं की त्याला चव येते. आणि मग तयार आहे आपला मस्त हा पराठा. अशाच पद्धतीने आपल्याला हे सर्व पराठे छान असे दोन्ही बाजूनी परतून घ्यायचे आहेत आणि मस्त असे आपले पराठे झालेले आहेत. छान असे अगदी भरून मस्त असं त्रिकोण कलरमध्ये, म्हणजे त्रिकोण आकारामध्ये सुंदर कलरमध्ये आपले हे पराठे तयार झालेले आहेत. जर तुम्हाला हे पराठे आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन ही दाबा, जेणेकरून ती बेल दाबल्यानंतर किंवा ती घंटी दाबल्यानंतर तुमच्यापर्यंत माझे हे सर्व व्हिडिओ पहिल्या प्रथम येतील मी अपलोड केल्याबरोबर. तर पाहू शकता आतून सुद्धा मस्त असा हा पराठा भरलेला आहे. हा पराठा तुम्ही टमाटा सॉस सोबत खाऊ शकता किंवा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता. खूपच अप्रतिम आणि चविष्ट लागतो. आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.